शाहवाडी तालुक्यातील मलकापूर येथील एसटी बस डेपोत मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली। शुक्रवारी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास डेपोतील इंटरनेट रूम मधून अचानक धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर येत असल्याचं कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आलं। इन्व्हर्टरला जोडलेल्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। आगीमध्ये इंटरनेटची यंत्रसामग्री, प्रवाशांना तिकीट देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावती मशीन, पावती रोल प्रिंटरसह कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्र जळून खाक झाली। या दुर्घटनेत एसटी डेपोचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। आग लागल्याचं लक्षात येताच डेपोतील कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं अग्निशमन दलाला माहिती दिली। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। कर्मचाऱ्यांची सतर्कता आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग डेपोच्या इतर भागात पसरली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मलकापूर डेपोला भेट देत पाहणी केली। आगीमध्ये नेमकं किती रुपयांचं नुकसान झालंय याचा अधिकृत आकडा पंचनाम्यानंतर समोर येणार आहे। इंटरनेट रूम मधील यंत्रसामग्री जळाल्यानं डेपोच्या दैनंदिन कामकाजावर आणि तिकीट व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। शॉर्ट सर्किट नेमकं कशामुळे झालं याचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे मलकापूर एसटी डेपो परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। महासत्ता लाईव्ह साठी शाहवाडीहून नथुराम डौरी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।